श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी चालले होते मंगळवेढला जाण्याचं कारण म्हणजे उद्या भोगी आहे म्हणून म्हणलं आदल्या दिवशी सामान आणा आणि नंतर जायचं होतं गोपाळपूरला का जायचं होतं ते मी पुढे सांगते. इथं बघा शिवण्याचं मस्तपैकी आवरलं होतं आणि शिवराज लागला होता रडायला. त्यानं गाडीवरच झोपला होता, शाळेत आला होता, त्याच्यानंतर आवरलं. मग आम्ही चाललो गाडीवर गेल्यानंतर आधी बाजारात घेतला आम्ही, म्हणजे खूप गर्दी होती मंगळवार, कारण की सणामुळे खूपच गर्दी असणार. आणि नंतर आम्ही बाजारात घेतला आम्ही, परत दुकानी ठेवला. नंतर आम्ही मोठ्या गाडीत चाललो होतो गोपाळपूरला जायचं कारण म्हणजे माझं अंग खूप खाजवत आहे, तुम्हाला तर माहिती आहे. त्याच्यामुळे म्हणलं दवाखान्यात जाऊन यावं म्हणलं. खूप उशीर झाला होता जायला, त्याच्यामुळे म्हणलं त्याने म्हणलं जाऊन येऊन लगेच. पण खूपच वेळ लागला आम्हाला. तिथे गेलो सगळ्यांच्या घरी, ती जायचं म्हणलं खूप म्हणजे खूप वेळ गेला. रात्री आम्हाला 11 वाजल्या घरी यायला. आणि मी काय शूट केलं नव्हतं, तिथलं काय काय दाखवलं नाही. भाऊजीने आणला होता मिल्कशेक, त्यांनी म्हणले घरीच नाही प्यायला, मग बहिणी दिला होता मिल्कशेक. मस्तपैकी असा मिल्कशेक पिली घरी आल्यानंतर संध्याकाळी. शिवराज झोपला होता, शिवण्या काय जागी होती आणि मला आता बाजार काढायचा होता, म्हणजे मी जी बाजार घेतलेला. पण खूपच वेळ झालता, 11 वाजून गेलत्या. त्यामुळे म्हणलं सकाळी खूप लोड होईल, म्हणलं आधी बाजार लावून ठेवा, उद्या काय नीट करता येईल म्हणलं. म्हणून सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये लावून घेतला. आणि तर शिवण्याचं चालू होतं की पप्पाला बोरं देत होती, एक 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 बोर घ्यायची आणि ती पप्पाला नेऊन देत होती. म्हणजे किती हुशार आहे. शिवण्या का झोपली नव्हती, अजून जागीच होती हुशारपर्यंत. भेटू आता पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.